भाजपमध्ये वाजपेयी युगाचा अस्त झाला असून मुरली मनोहर जोशींचा पत्ताही कट झालेला आहे। भाजपनं जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीमध्ये मनिका आणि वरुण गांधींच्या जागांमध्ये अदलाबदल झाली असून जयाप्रदांना रामपूरचं तिकीट देण्यात आलेलं आहे। भाजपचे वरिष्ठ नेते मुरली मनोहर जोशींनी उमेदवारी न देण्याचा पक्षानं विचार केलाय, तर स्टार कॅम्पेनिंगच्या यादीमधून लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांची नावंही वगळण्यात आली आहे। तुम्ही निवडणूक लढवणार नाही असं घोषित करा असं मुरली मनोहर जोशी यांना पक्षानं सांगितलं, मात्र मी घोषित करणार नाही असं मुरली मनोहर जोशी यांनी स्पष्ट केलं आहे। गंगाखेड येथील गंगाखेड शुगर्सचे चेअरमन रत्नाकर गुट्टे यांनी 22 बोगस कंपन्या स्थापन करून त्या माध्यमातून 26,000 शेतकऱ्यांना आणि बँकांना कोट्यवधी रुपयांना फसवल्याप्रकरणी आज दुपारी गुट्टे यांना विशेष तपास पथकानं अटक केली आहे। नीरव मोदीच्या अटकेनंतर आरबीआयनं मोठं पाऊल उचललेलं आहे। पीएनबी बँकेवर आरबीआयनं 2 कोटींचा दंड लावलेला आहे। तसंच स्विफ्टचे नियम तोडल्यामुळे हा दंड ठोठावण्यात आलेला आहे। मोदींनी मनरेगा योजनेची खिल्ली उडवली असून त्यांनी ही योजना समजली नाही अशी टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी त्यांच्यावर केली आहे। राजस्थानमध्ये आयोजित सभेमध्ये ते बोलत होते। दिल्लीतील काँग्रेस आणि आपची आघाडी जवळपास निश्चित झालेली आहे, कारण काँग्रेस आणि आप आघाडीचा निर्णय राहुल गांधींकडे आता असणार आहे। अभिनेत्री जयाप्रदा यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय। भूपेंद्र यादव आणि अनिल बलुनी यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी हा प्रवेश केलाय। नांदेडमध्ये भाजप उमेदवार प्रताप पाटील यांनी रॅली काढत शक्ती प्रदर्शन केलं। यावेळी पाटील यांचे हजारो समर्थक या रॅलीमध्ये सहभागी झाले होते। नांदेडमध्ये भाजपनंतर आता बहुजन वंचित आघाडी आणि समाजवादी पार्टीने देखील जोरदार शक्ती प्रदर्शन केलंय। सपा बसपाचे उमेदवार अब्दुल समद यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। यावेळी त्यांनी शक्ती प्रदर्शन केलं। सोलापूर भाजप उमेदवार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांची सोशल मीडियावर बदनामी केल्याबद्दल पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे। परराज्यातला महाराज डान्स करत असतानाचा व्हिडिओ डॉक्टर जयसिद्धेश्वर महाराजांच्या नावानं प्रसिद्ध झाल्यामुळे ही तक्रार दाखल करण्यात आली आहे। पालघर लोकसभा पोटनिवडणुकीमध्ये भाजपच्या तिकिटावर निवडून आलेले खासदार राजेंद्र गावित यांनी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केला। गावित यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना पालघरमधून लोकसभेचं तिकीट देण्यात आलेलं आहे। शिवसेनेचे संभाव्य उमेदवार श्रीनिवास वनगा यांना शिवसेनेनं पालघरमधून डावललं असलं तरी वनगा यांना विधिमंडळामध्ये पाठवणार असल्याचं आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे। माझं गावितांना पूर्ण सहकार्य असून लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय मी आणि माझ्या कुटुंबियांनी घेतल्याचं श्रीनिवास वनगा यांनी म्हटलंय। अमरावती लोकसभेसाठी नवनीत राणा यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून यावेळी रॅलीचं देखील आयोजन करण्यात आलं। या रॅलीमध्ये धनंजय मुंडे, अनिल देशमुख यांच्यासह अनेक नेत्यांनी हजेरी लावली होती। प्रणिती शिंदेना भाजपमधून अनेक वेळा ऑफर आल्याचा गौप्यस्फोट काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदेंनी केलाय। यावेळी त्यांचा जीव जाईपर्यंत काँग्रेसमध्येच राहणार असं प्रणिती शिंदे यांनी सांगितलेलं आहे। पुलवामा हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या जवानांना अतिरेकी म्हणणाऱ्या दानवेंनी यावर स्पष्टीकरण दिलंय। निवडणूक काळात माझं वक्तव्य हे तोडून मोडून वापरण्यात आलं असं त्यांनी म्हटलं। लोकसभेचं तिकीट न मिळाल्यामुळे नाराज झालेले अब्दुल सत्तार यांनी काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर गांधी भवन येथील पक्ष कार्यालयातील खुर्च्या देखील सोबत नेल्या। तसंच या खुर्च्या पळवापळवीमुळे आज गांधी भवनमध्ये होत असलेली बैठक देखील रद्द करण्यात आली। संजय निरुपम यांनी मुंबईमध्ये पत्रकार परिषद आयोजित केली होती। यावेळी पत्रकार परिषदेमध्ये धक्काबुक्कीचा प्रकार आला। या घटनेनं काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं। बीडमध्ये गळ्यामध्ये भाजपचा गमजा घातलेल्या कार्यकर्त्यांनी धिंगाणा घातलेला आहे। मद्यपान करून या कार्यकर्त्यांनी मारहाण देखील केली आहे। उर्मिला मातोंडकर मोठ्या भावाला जिंकवण्यासाठीच येत आहेत। भाजपचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांनी हे वक्तव्य केलंय। उत्तर मुंबईमध्ये उर्मिला मातोंडकर यांना काँग्रेसकडून उमेदवारी देण्याबाबत शक्यता असताना आज गोपाळ शेट्टींनी हे वक्तव्य केलेलं आहे। अहमदनगरच्या पारनेर तालुक्यातील निगोजमध्ये फिरोज शेख या तरुणांना लग्नपत्रिकेमधून सुजय विखेंचा प्रचार केलाय। आहेर आणू नका, मात्र सुजय विखेंना मत द्या असं त्यांनी म्हटलं। माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांची सदिच्छा भेट घेतली। नाशिकमध्ये चांगलं काम करण्यासाठी त्यांनी नांगरे पाटलांना शुभेच्छाही दिल्या। मोदी सरकारनं 5 वर्षात शेतकऱ्यांची फसवणूक केली असून आता या सरकारला धडा शिकवण्याची गरज आहे असं शरद पवारांनी म्हणत मोदींची नक्कलही केली आहे। परभणीमध्ये आयोजित सभेमध्ये ते बोलत होते। लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर कल्याण डोंबिवली पालिकेमध्ये समाविष्ट असलेल्या 27 गावातील वसार गावानं निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला। या गावांमधील विकास कामांचा बोजवारा उडालेला आहे। छत्रपती शिवाजी टर्मिनस येथील हिमालय पादचारी पुलाचं सदोष ऑडिट करणाऱ्या डीडी देसाईज असोसिएटेड इंजिनिअरिंग कन्सल्टंट्स अँड अॅनालिसिस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीनं दक्षिण मुंबईतील आणखी 16 पादचारी पुलांचं ऑडिट केलेलं आहे। या पुलांच्या दुरुस्तीचा प्रस्ताव स्थायी समितीमध्ये मंजुरीसाठी मांडण्यात आला। यूपीएस मदान यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे, तर डीके जैन यांची लोकपाल सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे। मदान हे सप्टेंबरमध्ये सेवानिवृत्त होतील।
मराठा आरक्षणासंदर्भात मुंबई हायकोर्टामध्ये विविध याचिका दाखल झाल्यात। 6 फेब्रुवारीपासून याचिकांवर सुनावणी सुरू आहे। दरम्यान आज या सर्व सुनावणी पूर्ण झाल्या असून निकालाची तारीख घोषित होण्याची शक्यता आहे। मराठा क्रांती मोर्चाचा कोणत्याही पक्षाला पाठिंबा नाही। जे कोणी मराठा मोर्चाचा स्वतःच्या फायद्यासाठी उपयोग करू पाहतील त्यांचा मराठा मोर्चाशी कोणताही संबंध नाही, असं आबासाहेब पाटील यांनी स्पष्ट केलंय। कोल्हापूरमध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावं यासाठी गेल्या 34 वर्षांपासून लढा सुरू आहे। या लढ्याचा भाग म्हणून कालपासून कोल्हापुरातील वकिलांनी 5 दिवस काम बंद आंदोलन केलंय। सुकमामध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवादी यांच्यामध्ये झालेल्या चकमकीमध्ये 4 नक्षलवादी ठार झालेले आहेत। जागरगुंडा भागामध्ये ही चकमक झाली। बीडमध्ये एका शेतकऱ्यानं झाडावर चढून आत्मदहनाचा प्रयत्न केलाय। श्रीराम साठे असं शेतकऱ्याचं नाव असून सावकारानं शेती बळकावली म्हणून त्यांनी टोकाचं पाऊल उचलण्याचा प्रयत्न केलाय। सोलापूरच्या बार्शी पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांचा एक प्रताप समोर आलाय। यामध्ये पोलीस आरोपींकडूनच मसाज करून घेतायत असा व्हिडिओ सध्या व्हायरल झालेला आहे। मुलुंड टोल नाक्याजवळ अचानक एका ट्रकनं पेट घेतला। यावेळी तातडीनं ही आग नियंत्रणामध्ये आणण्यात आलेली आहे। उल्हासनगरच्या कॅम्प नंबर 3 मध्ये पार्क केलेली दुचाकी चोरीला गेली असून चोरीचा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झालेला आहे। नांदेडच्या मुदखेड तालुक्यातील शेंबोली गावाजवळ कार आणि एसटीचा अपघात झाला। यामध्ये 3 जणांचा मृत्यू झालेला आहे। साताऱ्याच्या सज्जनगड किल्ल्यावरून पडून जनार्दन मांडवे याचा मृत्यू झालाय। तो या ठिकाणी फिरण्यासाठी आलेला होता। पाणी टंचाईचं संकट आता नाशिककरांवर देखील कोसळण्याची चिन्ह आहेत। नाशिकच्या 24 पाण्याच्या प्रकल्पांमध्ये 19% जलसाठा सध्या शिल्लक आहे। सध्या मुंबईचं तापमान 40 अंश सेल्सिअस इतकं आहे। पुढील काही दिवसात हे तापमान कमी होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे। 80 वर्षांपूर्वी दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी पोलंडच्या निर्वासितांना कोल्हापूरच्या राजर्षी शाहू महाराजांनी आश्रय दिला होता। याच घटनेची आठवण म्हणून पोलंडचे राजदूत ॲडम गुरस्कोव्स्की यांनी त्यांची टीम कोल्हापूरमध्ये पाठवली होती। यावेळी त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे। भल्याभल्यांना घाम फोडणारा लिंगाणा सागर नलावडे या तरुणांना 16 मिनिटांमध्ये आणि 40 सेकंदात पार केलेला आहे। ऑनलाईन फूड डिलिव्हरी करताना आता डिलिव्हरी बॉयकडे देखील परवाना आवश्यक असणार आहे। एफडीएनं हे नियम जारी केले। चेन्नईतील कुप्पलजी देवदास या उमेदवारांना उमेदवारी अर्ज भरण्यासाठी चक्क कॉईनचा वापर केला। 25,000चे कॉईन घेऊन उमेदवार कुप्पलजी देवदास उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पोहोचले। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।